संबंधित आहेत त्या एकालाही सोडलं जाणार नाही। यांना फासावर लटकवेपर्यंत सरकार कोर्टामध्ये बाजू लावून धरेल, फास्ट ट्रॅकवर ही केस चालेल आणि यामध्ये विशेष वकील नेमलेले आहेत। जे करायचं आहे त्या बाबतीमध्ये सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी पावलं उचललेली आहेत। या बाबतीमध्ये सरकार पूर्णपणे गंभीर आहे आणि संतोष देशमुख याला न्याय मिळेपर्यंत आणि आरोपी फासावर लटकेपर्यंत सरकार पूर्णपणे त्यांच्या पाठीशी राहील। त्यांच्या कुटुंबियांच्या मागे सरकार पूर्ण ताकदीने उभा आहे। मोक्का अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी राज्याच्या सरपंचांनी केली। बिलकुल मोक्का असेल, जे काही संघटित गुन्हेगारी असेल या बाबतीमध्ये कुणालाही सोडलं जाणार नाही आणि कुणीही याच्यातून वाचणार नाही। तो कितीही मोठा असला तरी, त्याचे कुठेही लागे बांधे असले तरी। उद्धव ठाकरे यांना अध्यक्षपदावरती रामदासभाई यांनी कालच एका कार्यक्रमात सांगितलं ठाकरे यांच्या स्मारकाबद्दल अध्यक्षपदाबद्दल उद्धव ठाकरे यांना राहायचा अधिकार नाहीये ही मागणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांना देखील सांगणार आहे, काय सांगाल? खरं म्हणजे रामदासभाई बरोबर बोलले, कारण ज्यांनी वक्तव्य केलं की ज्या बाळासाहेबांचे विचार ज्यांनी सोडले त्यांना या कार्यक्रमाला बोलवणार नाही। अरे कार्यक्रम कुणाचा आहे? स्मारक बाळासाहेबांचं कोण बांधतंय? आम्ही सरकार बांधतोय। कुणाच्या मालकीचं ते स्मारक नाही, ही लोकांची प्रॉपर्टी आहे। बाळासाहेब हे लोकांच्यातले नेतृत्व आहेत, लोकाभिमुख नेते आहेत होते आणि म्हणून ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले ते तर लागू कोणाला होतं? 2019ला बाळासाहेबांचे विचार कोणी सोडले? कोण काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलं? कोण स्वतःच्या स्वार्थासाठी मुख्यमंत्री पदासाठी आपल्या बाळासाहेबांचे विचार कोणी सोडले? त्यामुळे त्यांना हे बोलण्याचा नैतिक अधिकार नाही। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ही प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे। बाळासाहेबांचं स्मारक सरकार बांधतंय असं शिंदेंनी म्हटलंय।